नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे: सुरक्षित आणि शाश्वत अंतराळ पर्यावरणासाठी IS-4OM कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे? सुरक्षित आणि शाश्वत अंतराळ पर्यावरणासाठी IS-4OM कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 जितेंद्र सिंह. जितेंद्र सिंह हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे: भारतातील पहिले आरोग्य अधिकार विधेयक कोणते सरकार सादर करणार आहे? भारतातील पहिले आरोग्य अधिकार विधेयक कोणते सरकार सादर करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 राजस्थान. राजस्थान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे: देशातील पहिले 13 एक्सप्रेस वे असलेले राज्य कोणते ठरले आहे? देशातील पहिले 13 एक्सप्रेस वे असलेले राज्य कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे: मिशन कुशल कर्मी बांधकाम कामगारांचे कौशल्य सुधारण्यासाठी कोणत्या सरकारची योजना आहे? मिशन कुशल कर्मी बांधकाम कामगारांचे कौशल्य सुधारण्यासाठी कोणत्या सरकारची योजना आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 दिल्ली सरकार. दिल्ली सरकार हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे: रशियाने कोणत्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? रशियाने कोणत्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 2024. 2024 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चा शुभंकर काय होता? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022चा शुभंकर काय होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 पेरी द बुल. पेरी द बुल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे: संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022च्या पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022च्या पदतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 कॅनडा. कॅनडा हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे: भारतीय वायुसेनेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय वायुसेनेचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 दिल्ली. दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे: विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करणार आहे? विद्यापीठ अनुदान आयोग तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ई समाधान पोर्टल. ई समाधान पोर्टल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 असा आहे: भारतीय रेल्वेने मुंबई स्थानकावर एकूण किती मेघदूत मशीन उभारल्या आहेत? भारतीय रेल्वेने मुंबई स्थानकावर एकूण किती मेघदूत मशीन उभारल्या आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 17. 17 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 असा आहे: जगातील सर्वात मोठा कार्बन प्लांट कोणती इंडस्ट्रीज तयार करणार आहे? जगातील सर्वात मोठा कार्बन प्लांट कोणती इंडस्ट्रीज तयार करणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीज हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे: जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्मारकासाठी किती दशलक्ष खर्च अपेक्षित आहे? जगातील सर्वात मोठ्या धार्मिक स्मारकासाठी किती दशलक्ष खर्च अपेक्षित आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 100. हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 असा आहे, कोणत्या महिन्यात सरासरी जास्त पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे? कोणत्या महिन्यात सरासरी जास्त पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सप्टेंबर. सप्टेंबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, बालमृत्यू झाल्यास केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसाची प्रसूती रजा मिळणार आहे? बालमृत्यू झाल्यास केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 60 दिवस. 60 दिवस हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 असा आहे, कर्तव्यपथ असे नामकरण कोणत्या शहराच्या रस्त्याचे होणार आहे? कर्तव्यपथ असे नामकरण कोणत्या शहराच्या रस्त्याचे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दिल्ली. दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 असा आहे, भारतातील आरोग्य क्षेत्र 2025 पर्यंत किती अब्जापर्यंत पोहोचेल? भारतातील आरोग्य क्षेत्र 2025 पर्यंत किती अब्जांपर्यंत पोहोचेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 50. 50 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 असा आहे, TB मुक्त भारत अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात येणार आहे? TB मुक्त भारत अभियान कोणाद्वारे सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा कोणी सुरू केली? भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ब्लू एनर्जी मोटर्स. ब्लू एनर्जी मोटर्स हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 असा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती शाळा अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजनेची घोषणा केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती शाळा अपग्रेड करण्यासाठी PM श्री योजनेची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 14,500. 14,500 उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, भारतात किती वर्षानंतर चित्त्यांचे आगमन झाले? भारतात किती वर्षानंतर चित्त्यांचे आगमन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 70 वर्षानंतर. 70 वर्षानंतर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 असा आहे, रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 श्री धर्मेंद्र प्रधान. श्री धर्मेंद्र प्रधान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 असा आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किती दिवसाच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहे? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किती दिवसाच्या इजिप्त दौऱ्यावर जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 2 दिवस. 2 दिवस हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 असा आहे, AIBD चे भारताचे अध्यक्षपद आणखी किती वर्षासाठी वाढवण्यात आले आहे? AIBD चे भारताचे अध्यक्षपद आणखी किती वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1 वर्ष. 1 वर्ष हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे, जगातील पहिल्या चित्ता पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? जगातील पहिल्या चित्ता पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 श्री नरेंद्र मोदी. श्री नरेंद्र मोदी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.